महाराष्ट्र मित्रांनो, आपल्याकडे आज इको गाडी आली आहे. तिचा कस्टमर कंप्लेंट अशी आहे की तिची दरवेळेस कॉईल शॉर्ट होते, इग्निशन कॉईल शॉर्ट होते. ती पाहू शकता इग्निशन कॉईल, आणि अशा प्रकारे ती क्रॅक होते आणि ती शॉर्ट होऊन जाते, जळून जाते. कस्टमरने भरपूर इग्निशन कॉईल बदललेले आहेत, तरी पण नवीन इग्निशन कॉईल टाकल्यानंतर ती शॉर्ट होत जाते आणि गाडी रनिंगमध्ये बंद पडली. त्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर तिची आपण इग्निशन कॉईल नवीन टाकल्यामुळे आपण तिची वायरिंग चेक केली. वायरिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही भेटला. आपण डायरेक्टली तिचा ECM खोलून ECM चेक केला. तर ECMमध्ये पॉवर IC त्याची शॉर्ट आहे. पॉवर IC शॉर्ट असल्यामुळे तिची इग्निशन कॉईल जळत होती, शॉर्ट होत होती. जास्त व्होल्टेज बाहेर ECMमधून येत होतं म्हणून. तर आपण तिच्यासाठी नवीन ECM आणलेलं आहे. हा नवीन ECM आहे, टाकणार आहे तिला. आणि नवीन ओरिजिनल मारुतीची इग्निशन कॉईल आणलेली आहे, पाहू शकता. ते टाकल्यानंतर आपण बघूयात गाडीचा. मित्रांनो, आपण नवीन ECM लावलेलं आहे गाडीला आता, आणि इग्निशन कॉईल नवीन टाकलेली आहे ही वाली. आणि ही चांगली होती, तिची एकच इग्निशन कॉईल शॉर्ट होत होती. आणि या त्याच्या जुन्या इग्निशन कॉईल आहेत या गाडीच्या, ते पूर्ण जळाले आहेत त्यातून. ते बघा पूर्ण खराब झालेले आहेत. आता आपण तिची बॅटरी वगैरे लावून चेक करूयात गाडीमध्ये व्होल्टेज बरोबर येतो का नाही ते. सर्व फिट करून झालेले आहे, बॅटरी वगैरे लावून झालेली आहे. ही इग्निशन आपण व्होल्टेज चेक करूयात आता. पण हे इग्निशन कॉईलचा कपलर आहे, इग्निशन कॉईलचा कपलर आहे. त्याच्यामध्ये ही सिग्नल वायर होती ECM कडून येणारी, तिच्यामध्ये व्होल्टेज जास्त येत होता. त्याच्यामुळे ती इग्निशन कॉईल गरम होऊन ब्लास्ट होत होती, आणि त्या इग्निशन कॉईल ब्लास्ट झाल्यामुळे गाडी रस्त्यामध्ये ब्रेकडाऊन होत होती. तर आपण पाहूयात तिचे व्होल्टेज चेक करून, व्होल्टेज किती येत होतो. एक प्रॉप निगेटिव्हला लावलेला आहे, आणि हा आपण ते पकडलेलं आहे तिथे इग्निशनकडून सिग्नल येणार आहे वायरला. आणि व्होल्टेज चेक केला. आता व्होल्टेज बरोबर प्रॉपर येतो आहे, त्यामुळे आपण प्रॉपर आल्यामुळे आता गाडी चालू करून बघूयात गाडी चालू होती का होते. आणि एक विशेष होता, इग्निशन कॉईलचा कपलर लावल्यानंतर इग्निशन कॉईल भरपूर गरम होत होती. आता इग्निशन ऑन आहे गाडीचा, इग्निशन ऑन आहे, आणि तरी पण इग्निशन कॉईल ही गरम नाही होत. हात लावून पाहिलं मी, तर गरम नाही होत, प्रॉपर काम करते. आता आपण सेल मारून बघूयात गाडीचा काय फरक पडतो ते. सेल मारायच्या पहिले आपण स्कॅनर लावलेला आहे. स्कॅनरमध्ये कुठला कोड आहे का नाही तो आपण चेक करूयात. एक पण नाही कोड कुठला, नो DTC. आता आपण सेल मारतोय. गाडी चालू झालेली आहे. गाडीचं फायरिंग पण एकदम स्मूथ झालेली आहे. गाडी जर्किंग वगैरे काय नाही, एकदम प्रॉपर गाडी चालू झालेली आहे एक पहिल्या सेलमध्ये. आणि ही लाईट आलेली आहे, ती आपण स्कॅन मारल्यानंतर पूर्ण CNGचा कोड दाखवतात, पूर्ण CNGचा कोड दाखवतात. CNGमध्ये जाऊन, कारण याच्यामध्ये CNG आहे ती काढून घेतलेली आहे. CNG डिस्कनेक्ट केली असल्यामुळे त्याचे जे सेन्सर आहेत ते कोड दाखवतात, त्याच्यामुळे ही लाईट ती नाही गेलेली. आणि ECMमध्ये कोड नाही आहे, CNGमध्ये कोड आहेत, ते तिला जाऊ शकत नाही ही लाईट, कारण तिचा CNG डिस्कनेक्ट केलेलं आहे. हे बघा, CNG पूर्णतः काढून घेतलेली आहे, त्याच्यामुळे ते कोड दाखवतात. आणि आपली गाडी अशा प्रकारे गाडी चालू आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.